मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना, सगळ्या संबंधित क्लास 1, क्लास 2, IAS, IPS या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची। कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। पण एक गोष्ट झाली, हे 2 दिवस तुम्ही सगळ्या मीडियाने या सगळ्या गोष्टी चालवल्या, कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती। शेवटी मीडियाचं कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं, पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं, मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय। माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी। मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठेही आपण नियमाला बगल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही, तो माझा स्वभाव नाही। मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो।